आज आपल्याला उपवासाचा असा एक पदार्थ तयार करायचा आहे ज्याने पोटही भरेल आणि आपल्याला मेहनत देखील कमी लागेल। सोबतच आपल्या घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनवून तयार देखील होतो आणि कमी वेळामध्ये काहीतरी खमंग असा पदार्थ आपल्याला बनवायचा असेल, तुम्ही हा आलू भगर आणि बटाट्याचा पराठा किंवा थालीपीठ तयार करू शकता। आलू भगर आणि बटाट्याचे हे थालीपीठ तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी साबुदाणा आणि पाव वाटी भगर एकत्रित स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि हे आपण 15 ते 20 मिनिट भिजू घालून घेतलेलं आहे। जास्त वेळ भिजू घालण्याची आपल्याला अजिबात गरज नाहीये, फक्त 15 मिनिट आपण हे भिजण्यासाठी साईडला ठेवून दिलेलं आहे। तर यामध्ये मी पुरेसं पाणी टाकून याला साईडला ठेवून दिलं होतं। यामधील जे पाणी आहे ते आपण काढून टाकलेलं आहे। साबुदाणा आणि भगर आपली बऱ्यापैकी भिजलेली आहे। साबुदाणा आणि भगर आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। मिक्सरचा मी या ठिकाणी मोठा जार घेतलेला आहे आणि जारमध्ये आता आपल्याला हे थोडं थोडं मिश्रण टाकून याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिश्रण आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मिक्सरला पहिली बॅच फिरून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचं थोडं जाडसर आपण हे मिश्रण ठेवलेलं आहे। एकदम बारीक देखील करायचं नाही। साबुदाण्याचे यामध्ये छोटे छोटे जे कण राहतील ते आपल्या थालीपीठ मध्ये खाण्यासाठी आणखीन चांगले लागतील, त्यामुळे आपण याला थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे। भगर बऱ्यापैकी बारीक झालेली आहे, पण आपला जो साबुदाणा आहे तो थोडासा जाडसर आहे। तर भगर बारीक असल्यामुळे ती एकदम छान व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे। साबुदाणा जो आहे तो थोडासा जाडसर आहे। आता आपण बाकीचं राहिलेलं जे मिश्रण आहे ते देखील या ठिकाणी वाटून घेऊया। दुसरी बॅच देखील आपण मिक्सरला थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। वाटून घेतलेला साबुदाणा आणि भगर मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे। एक हिरवी मिरची मी बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेली आहे, ती हिरवी मिरची आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता मी यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। तुम्हाला जर कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीरीचा वापर करू शकता, जिरे चालत असतील तर जिऱ्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकता। थालीपीठाला छान चव येण्यासाठी किंवा आपले जे पराठे आहेत त्याला छान चव येण्यासाठी यामध्ये मी 2 मोठे चमचे दही टाकून घेतलेले आहे। बटाट्यावरील साल काढून मी बटाटा छान किसून घेतलेला आहे। 2 वेळेस याला छान स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे। तो किसून घेतलेला बटाटा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला याचे छोटे छोटे थालीपीठ तयार करायचे आहेत। आता आपण लगेचच याचे थालीपीठ तयार करू शकतो। थालीपीठ तयार करण्यासाठी गॅसवरती आपण मीडियम असा तवा गरम करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। थालीपीठ खाली चिटकू नये म्हणून आपण सुरुवातीला तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर तूप देखील लावू शकता, किंवा जर तुम्हाला तूप देखील वापरायचं नसेल तर तुम्ही तेल किंवा तूप न लावता देखील हे थालीपीठ तयार करू शकता। एकदम मस्त असे आपले हे थालीपीठ तयार होतात। तर तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा हे मिश्रण टाकायचं आहे आणि तव्यावरती आपल्याला हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे। तवा जास्तही गरम नकोय। तवा जर अगदी जास्त गरम असेल, आपले जे मिश्रण आहे ते तव्यावरती व्यवस्थित असं पसरल्या जाणार नाही, चमच्याला चिटकेल आणि वरती येईल। त्यासाठी आपल्याला तवा एकदम मीडियम असा गरम करून घ्यायचा आहे, नंतरच आपल्याला हे थालीपीठ तयार करायचे आहे। तव्यावरती मी 1.5 चमचा हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने पसरून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही एवढ्या साईजचं मी हे थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे। थालीपीठाच्या कडेने मी थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे। यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिट आपल्याला याला शिजू द्यायचं आहे। वरची बाजू छान शिजली आणि थोडीशी कोरडी झाली की आपल्याला लगेच झाकण उघडून घ्यायचं आहे। वरची बाजू आपली थोडीशी कोरडी झालेली आहे, मी झाकण उघडून घेतलेलं आहे। आता आपल्याला थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे। थालीपीठाची दुसरी बाजू देखील छान भाजून घ्यायची आहे। अलटी पलटी करत थालीपीठाच्या दोन्ही बाजू मी छान खमंग आणि खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत। एकदम मऊ सॉफ्ट असं आपले हे थालीपीठ तयार झालेलं आहे। चवीला तर अप्रतिम लागतंच, कारण आपण यामध्ये बटाट्याचा वापर केलेला आहे, भगरीचा वापर केलेला आहे। भगर आणि साबुदाणा शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही। भगर देखील आपली लगेच शिजते। कच्चा बटाटा टाकलाय तो देखील लगेच शिजतो, कारण आपण तो किसून टाकलेला आहे। त्यामुळे आपले जे थालीपीठ आहे ते जास्त वेळ शिजण्यासाठी लागत नाही, त्यामुळे थालीपीठ कच्चं राहण्याचा अजिबात प्रश्नच येत नाही। एकदम छान असं आपल्या थालीपीठाला रंग आलेला आहे। मस्त असं आपलं थालीपीठ शिजलेलं देखील आहे आणि तेवढंच मऊ आणि सॉफ्ट असं आपलं हे थालीपीठ तयार देखील झालेलं आहे। दुसरं देखील थालीपीठ आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेऊया। तवा आपण मीडियम असा गरम करून घेतलेला आहे। तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा बॅटर आपल्याला तव्यावरती टाकून मिश्रण आपल्याला छान असं पसरून घ्यायचं आहे। यावरती देखील आपण झाकण ठेवलेलं आहे। अर्धा ते 1 मिनिट आपण याला छान असं शिजवून घेतलेलं आहे। आता आपण थालीपीठ पलटी करून घेतलेलं आहे आणि थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूने छान खमंग आणि खुसखुशीत असं भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर थालीपीठ खुसखुशीत बनवायचं असेल तर तुम्ही याला जास्त भाजून घेऊ शकता। बऱ्याच वेळेस आपण साबुदाण्याचे पराठे तयार करतो तर ते गरम गरम असताना खूपच मऊ आणि सॉफ्ट असतात। थंड झाल्यानंतर ते थालीपीठ खूपच चिवट होतात, पण या थालीपीठाचं तसं नाहीये, कारण आपण यामध्ये भगर टाकलेली आहे, कच्चा बटाटा टाकलेला आहे।
त्यामुळे हे जे आपले थालीपीठ आहे ते दिवसभर जरी ठेवलात इतकेच मऊ आणि सॉफ्ट राहतात. अजिबात चिवट होत नाहीत किंवा दाताला देखील चिटकत नाही. एकदम खमंग चवीचे आणि मऊ लुसलुशीत असे आपले हे थालीपीठ तयार होतात. तर तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता, बटाट्याच्या किंवा भोपळ्याच्या भेंडीच्या भाजीसोबत देखील खाऊ शकता किंवा नुसते खाल्लेत तरी देखील तेवढेच मस्त लागतात. एकदम मस्त असे आपले उपवासाचे खमंग मऊ लुसलुशीत असलेले साबुदाणा भगर आणि बटाट्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत. तुम्ही याला थालीपीठ बनवू शकता किंवा साबुदाणा पराठा देखील बनवू शकता. तर मी या ठिकाणी दह्यासोबत याला सर्व करत आहे. लहान मुले असतील, वयोवृद्ध असतील, कोणीही सहजच हे दातांनी काय ओठांनी खाऊ शकेल एवढे मऊ आपले हे थालीपीठ तयार झालेले आहेत. आणि दिवसभर देखील तुमचे हे थालीपीठ असेच मऊ आणि सॉफ्ट देखील राहतील. सर्वांना आवडतील असे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट उपवासाचे भगर, साबुदाणा आणि बटाट्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर एक लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ जर तुम्ही इथेपर्यंत बघितला असेल तर त्यासाठी मनापासून धन्यवाद.